तर गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही आज बाईक राईड नाही तर आज ट्रॅकिंग असणार आहे भीमाशंकरसाठी. आवाज थोडा बसला आहे सर्दी खोकल्यामुळे. तर आम्ही आहे राकेश, मी आणि त्यांची वाईफ. आजची काय आज ट्रॅकिंग राईड नाही का? आज राईड नाही, आज तुझा बघू किती स्टॅमिना आहे. तर आता आपण थांबलो आहे खांडसमध्ये आणि बाईक आहे बघा इथे आपल्या पार्किंगला लागलं आहे. इथे एक ढाबा आहे छोटासा. इथनं आपली ट्रॅकची सुरुवात होणार आहे. आज ॲडव्हेंचर झाला, बाईक राईड झाली, आज ट्रॅकिंग असणार आहे. तर थोडं चाय वगैरे पिऊन इथनं आम्ही सुरुवात करणार आहे. तर आपली ट्रॅकिंगची सुरुवात झालेली आहे. हा बघा राकेश पुढे खांडसवरनं आणि आता कंटिन्यू 5 घंटे चालायचं आहे आपल्याला. बघूया. आणि माझी तर फर्स्ट टाईम आहे. त्याला मी फर्स्ट टाईम ॲडव्हेंचरला नेला आणि मनाने फर्स्ट टाईम ट्रॅकिंगला आणलं आहे. यावर्षी काय खूप ॲडव्हेंचर झालं रे. खूप हां 5 मिनटं चाललो आहे. चांगला दम लागला आहे. हे बघा अशी चढण आहे. वहिनी येते चढत तर मी दम खातो आहे. तर अजून आम्ही 15-20 मिनटं चालून गणपती मंदिरापर्यंत पोचलो आहे. ह्या ट्रॅकिंग तर ॲडव्हेंचरपेक्षा डेंजर आहे रे, सोपी नाही. हो हो हा बघा समोर गणपती मंदिर आहे. तर आपण गणपती मंदिराच्या इथे पोचलोय. हा बघा गाईज वरचा व्ह्यू. आपण खूप खालनं आलोय, अजून 20% पण नाही चढलो. फुल दम लागलाय. घाम बघा. कसं वाटतंय तुला कसं वाटतं? मला ॲडव्हेंचर नाही, ट्रॅकिंग वाले ॲडव्हेंचर. काय राकेश विषय काय सांग? विषय काय नाही, राहू दे. आपलं ते आपलेच गाववाले आहेत, आपलेच काही हे प्रशासनाला धोका देऊन आपल्याला चुतिया बनवतात, दुसरं काय नाही. आता सांग, आपण गेले 5 वर्ष येतो इथे, काय सुविधा आहे? काय रस्ते आहेत? काय आहेत? चालायला रस्ते नाही ना बोलतात का? तुमच्यासाठी सुविधा केलं. काय सुविधा काय आहे? काहीच नाही. आता हे काय रस्ते चालायचे, तो जंगलचाच रस्ता आहे. अरे फॉरेस्ट बोलून जर खरंच असतं तर आता आम्ही तर भरली नाही पावती, फाडली नाही. पण जर खरंच असतं तर पावती खरंच फाडायला लावली असती ना. नाही, फालतूगिरी आहे ना. आपल्या महाराष्ट्रात आपण ऑल इंडिया करतो. आता सबस्क्राईब आपले बघत असतील तर आपण कुठे कुठे फिरतो. असा प्रॉब्लेम फक्त महाराष्ट्रातच येतो. आम्ही इंडिया अख्खा पूर्ण हिमाचलमध्ये फिरलो, पण कुठे अशी पावती वगैरे काय असं जास्त घेतलं नाही. अरे तिथले तर रस्ते किती भारी होते आणि ते तर रस्ते ना भारीच आहे. डिटेल्स घेतात आपली. जर आपण आता प्रत्येक व्हॅलीमध्ये फिरत होतो, आपली पूर्ण डिटेल्स घेत होती, जेणेकरून काही अपघात झाला तर घरच्यांपर्यंत नंबर आपले कॉन्टॅक्ट होते. इथे तसा प्रकार नाही आपल्या महाराष्ट्रात. आता कुठे चांगला रस्ता आलाय? नाही, आता पूर्ण पदकापर्यंत पूर्ण चांगला रस्ता. हा वहिनीना काठी भेटली वाटते. हे बघा रस्त्याला असं खायची प्यायची सर्व सोय. जरूर घ्या इथे, नक्की घ्या काय खायचं असेल तर. का ते पण त्यांच्या फोटोसाठी इथे हे करतात. नाही, मला काय बोलायचं, अशी मेहनत करून घेतात ना, त्यांच्याकडनं जरूर खरेदी करा. पण फक्त एकच लक्ष ठेवा, तर पुढे जाल तर मग किती कचरा दिसेल. साधा हे कचरा पण उचलत नाही. ते पण आपण पुढे जाऊन दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. मामा काय बोलता?
काय शिकवायचं यांना आता आपण? त्यांना दाखवा ना तुम्ही घरी दाखवा. ते दाखवणारच आहे ना आपण, घरी दाखवणारच आहे. काय देवा आता तुम्ही तर इथंच येत असाल ना मामा, मग काय सांग मग काय सुविधा आहे का? आहे का काय ते जाऊन म्हणायचं काय तुम्ही पावसाळ्यात आणि पैसे घेतात? पैसे घेता तुम्ही काय केलं का काही मजा करता आता आम्हाला माहिती. बघितलं इथलं काका आहेत लोकल, ते पण तेच म्हणतात, पैसे घेतात आणि मजा करतात पण सुविधा काय करत नाही. आहे का काही बघा ना. आता आपण तर पहिल्यांदा आलोय, पण एकदा काका लोकल आहेत हे बघा, एवढी मेहनत करतात, एवढं वय असून मानायला लागेल आहे ना, एवढं पाणी घेऊन चढायचं आणि यांच्यासाठी पण सुविधा नाही तर आपल्याला कुठनं भेटणार? हो ना. काय म्हणायचं. तर काहीच आता बघू शकता आपल्या मागे आहे तो पदरगड आहे, त्याच्या पायथ्याशी आलो आहे आणि इथं आपण थांबलो आहे जरा दम खायला रिलॅक्स. आणि बा खूप जणं चालल्यात ट्रॅकिंग करत भीमाशंकरला. आता इथे जरासं दम खाऊया 10 मिनटं, मग परत आपण सुरुवात करू ट्रॅकिंगला. तर आता आपल्याला पाऊस चालू झाला आहे, सध्या गरम झालं आहे, थंड होऊया त्याच्यानंतर रेनकोट घालू. हां आपलं रक्त गरम होतं ना. हां थंड तर नाही भाऊ, पण पावसात भिजायला बरं वाटतं. आणि आता चढण नाही सध्या, त्याच्यानंतर आपल्याला चढण लागणार आहे. काहीच हा व्ह्यू बघा काय भारी. हा आहे सिडी घाट, तिकडनं पण रस्ता आहे पण तो सध्या बंद आहे वाटते ना, बंद आहे. तो रिस्की झाला आहे खूप म्हणून बंद केला आहे तो, नाहीतर तिथनं पण रस्ता आहे हा आपल्याला. हा व्ह्यू बघा, हा बघा हा पदरगडकडे जायला रस्ता आहे, हा बोर्ड आहे किल्ले पदरगड, हे बघा तालुका खेड जिल्हा पुणे. आणि ही विहीर आहे पदरगडकडे, 12 महिने पाणी असतं, फुल पाणी असतं याच्यात. आणि या विहिरीत 12ही महिने पाणी असतो. हे बघा किती वरती पाणी आलं आहे आणि वरनं येणारं पाणी पूर्ण विहिरीतच जमा होतं. हा बघा ना जरा एक नंबर आहे, तिथनं डायरेक्ट घरी आहे खाली, पण सेफ्टीसाठी डगरं लावलेत, तर अति पाणी झाला तर आपल्याला समजू शकतो. आता आपल्याला थोडी चढण लागली आहे,
आणि समोर ना आल्यात बैल. ही बघा माझी मित्र. मित्र. हा यांना रस्ता द्यायला लागेल. एवढं वरती आणतात चरायला. हे बघा हे बघा पूर्ण सामसूम इलाका आहे. बाकीचे जे होते सोबत ते म्हणजे सोबत म्हणजे एक ग्रुप होता पुढे गेला आहे. आणि या सामसूम जंगलात आम्ही तिघंच आहेत, राकेश, मी आणि वहिनी. जंगल चट्टी, जंगल सफारी. जंगल सफारी. वाघ गेला तर की करते. वाघ गेला तर त्याला बोलायचं खा बाबा. आता काय आहेत पण इथे वाघ व प्राणी आहेत इथे. प्रशांत आठ. तर आता आपल्याला मेन चढण आता इथनं स्टार्ट होत आहे. मगचपासून चांगला रस्ता होता. आता इथे चेकपोस्ट होता. हा चेकपोस्ट होता. आता इथे चायनीजचं दुकान झालं आहे. आणि आता इथनं आपला फुल ट्रॅकिंग चालू ॲडव्हेंचरवाली. हा बघा आता पूर्ण चढण आहे आपल्याला. किती राखे चढत? 5 किलोमीटर फक्त. आता अर्धा टप्पा पार केलाय आपण. आता अर्धा राहिला आपण. डायरेक्ट उभी चढण आहे. राकेश पुढे चाललाय. हा बघा. आणि वहिनी ना मी मागे. वहिनी हे काय ॲडव्हेंचर आहे? खतरनाक. राकेश हा रस्ता आहे. राकेश इथनं शॉर्टकट आपल्याला दाखवतो आणि बोलतो ये. तर 2 मिनटं आता आपण जाणार आहे शॉर्टकटमधनं. आराम करून चला. तर मोठी करू आपण शॉर्टकट चढायला. पण रस्ते डेंजर आहेत. पाय बघून टाकावा लागतो. हे बघा एक कदम और ही तर डेंजर तरी आहे. बोलवले पण हे बा ही दरी बघा. ॲडव्हेंचर हात देऊ. चढल्या वहिनी पण चढल्या. चला चढलो. फायनली झिगझॅगच्या 2 ते 3 राऊंड वाचून शॉर्टकटमध्ये चढलो. हे बघा गाईस इथे अशा पाट्या लावल्यात आपल्याला मार्ग दाखवायला. आणि इथनं हा व्ह्यू आहे खालचा बघा. आपण ना यात दिसत नसेल पण तिकडे एक बंगला आहे लांब. तिकडनं आपण ट्रॅक करत आलो आहे. व्ह्यू एक नंबर. एवढ्या उंचावर येण्याचा व्ह्यूचा फायदा. तर गाईस आपण वरती आलो आहे ना. हा पदरगड आहे. आपण त्याच्या मागनं असा फिरून आलेलो आहे. हा व्ह्यू बघाय सुपर. आता तो धुका आहे म्हणून डोंगर दिसत नाही. पण आपण त्याच्या मागनं असा येऊन या जंगलातनं आलेलो आहे खालच्या. या वहिनी
चालू होती. अजून आपल्याला आता सरळ चढणी आहे. राकेश पुढे गेलाय. चला मी पण निघतोय. कसला ॲडव्हेंचर आहे. काय वाटतं तुला हा पुढच्या वर्षी केदारनाथ जाऊ ना. हे लोक बोलतात इथे 30 रुपये, केदारनाथला 100 रुपये बॉटल आहे पाण्याची. हीच बॉटल. काही लोक इथे येतात ना त्यांना एवढी मेहनत करून ते पाण्याची बॉटल आणतात. काही जास्त रेट नाही घेत, 30 रुपये घेतात तरी त्यांना ते महाग वाटते. पण इथं आपल्याला बिना काय साहित्य घेऊन चढायचं एवढं हे वाटतंय. ते एवढे 2-2 बॉक्स घेऊन चढतात. त्यांच्या मेहनतीचं त्यांना भेटलेच पाहिजेत. यात इथं तरी कशाला भाव करता एवढा जंगलात येऊन. हे लो. परत एकदा पाऊस चालू झालाय डोंगरात आणि आपल्यासोबत आहेत डॉग्स. हे बघा आपल्यासोबतच चालतात. खालून हालत ते खालून ना. आम्ही थांबलो काही पण थांबतात ना. आम्ही सुरुवात केली त्यांची पण चालायची सुरुवात. पाऊस पडतोय पण रेनकोट घालायची इच्छा नाही. असं गरम झालंय. खूप वरती आलं आणि बघू शकता पाऊस पण आहे आणि धुकं पण आहे. हर हर महादेव. ह्याच्यापेक्षा ॲडव्हेंचर काय असणार. हो भाऊसाहेब आपल्या माणसाला आणा. तिकडून तिकडून जा वरती जा. अजून ॲडव्हेंचर जसं पुढे चाललोय. पण हा ॲडव्हेंचर पार झाल्यावर नंतर आपल्याला सफर कसं लागणार आहे. हा धबधबा पाण्याचा झरा. मैं कदम ठीक से रखो. हा बघा राकेश गेलाय. आपण पण जाऊया. हे बनवलेले आहेत ना हे असे. त्यात पाय ठेवायचा स्लिप नाही होत. चला हां कॅमेरावर चालेल. हे बघा त्या पाय एक पाय इथं एक पाय इथं एक पाय इथे. मग यात बम बोले बम बम बोले. हर हर महादेव हर हर महादेव. इसके पैर इधर पैर कचकन चढायचा. चला लाइफ में इससे ज़्यादा एडवेंचर क्या हो सकता है. तर परत एकदा आपली जंगल सफारी. जंगलात आलो आहे आता. हे बघा पुढे पूर्ण जंगल आहे आणि आता आपला राहिला एक पडाव. तो पार झाला का आपण आता पोचू. 90% आपण आलोय. आता चढण नाही आहे का.
आईला येतो नाही चालू आहे. थोडीशी जायची. थोडी आहे ठीक आहे मग 5 जण त्याला सवय आहे ना मला सवय नाही. मी ॲडव्हेंचर केलं ना जरा. ॲडव्हेंचर केला. जंगल 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 सफारी चालू आहे आपली. ही बघा आता मेन ही चढलो ना आपण का 5 मिनिटात आपण पोचू. हा एक पडाव आहे ॲडव्हेंचरवाला. तर फायनली आपण वरती पोचतोय आता. हा हो फायनली वरती पोचलोय आणि राकेश पोचल्याचा आनंद घेतोय. हा हा तर आपण वरती पोचलोय. आता आपण अगोदर जेवण करणार आहे. तर मजबूत लागलं इकडे ट्रॅकिंग 10 किलोमीटरची ट्रॅकिंग. दर्शनाला तर बोलतात खूप गर्दी आहे 3-4 तास लागतील. मग आपण मुख दर्शन घेऊन निघणार आहे. आता इथे बसून तेव्हा हा व्ह्यू बघा. त्या व्ह्यूचा मजा घेत आपण जेवण करणार आहे. वरती आलोय पण पूर्ण धुक आहे. काहीच आजूबाजूचं दिसत नाही. हा पूर्ण भीमाशंकरचा मार्केट आहे आणि ही लाईन आहे दर्शनासाठी. तिथनं स्टार्ट झाली आहे.
हा ब्लॉग इथेच एंड करतो. दर्शन झालेलं आहे. आम्ही मुख दर्शन केला कारण का एवढी गर्दी होती ना का 4 ते 5 तास आरामात. 8 घंटे लागले ते. किती? 8 घंटे. विचारलं नाही का ते पोलिसांनी काय बोललं? 8 तास दर्शनाला लागले असते जर मेन दर्शन घ्यायचं झालं असतं तर. म्हणून आम्ही मुख दर्शन घेतला. वहिनी थांबल्या बाहेर, राकेश आणि मी आलो. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. आता आम्ही परत आलो त्या रस्त्याने खाली जाणार आहे. तर कशा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.